नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। मी भाग्यश्री उर्फ मोनाली मॅडम। वळूया पुढील बातम्याकडे। नांदुरा येथे कोठारी कन्या विद्यालयात परिवहन समितीची बैठक संपन्न। विद्यार्थिनींनी प्रवासात सतर्क राहणे गरजेचे। डॉक्टर प्रदीप गायकी, नांदुरा। प्रतिनिधी राजू थेरुकार। महाराष्ट्र शासनाने तळागाळातील गोरगरीब विद्यार्थी व विद्यार्थिनींकरिता एसटी बस प्रवासात सवलतीची योजना सुरू केली। विशेषतः विद्यार्थिनींसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत पास योजनेअंतर्गत मोफत पास दिले जातात। विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी उच्च शिक्षणासाठी उपलब्ध करून दिलेल्या या सुविधांचा पूर्ण लाभ घ्यावा, असे आवाहन नांदुरा बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक डॉक्टर प्रदीप गायकी यांनी केले। कोठारी कन्या विद्यालयाच्या परिवहन समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते। पुढे बोलताना डॉक्टर गायकी म्हणाले की शाळा महाविद्यालयात येत जात असताना प्रवासादरम्यान विद्यार्थिनींनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे। समाजात महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत असताना विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सुरक्षेबाबत जागरूक राहिले पाहिजे। प्रवास करताना कोणताही अनुचित किंवा संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ बस स्थानक प्रमुख अथवा पोलिसांकडे तक्रार करावी, जेणेकरून प्रशासन योग्य ती कारवाई करू शकेल। तसेच शासनाने दिलेल्या पासचा सुयोग्य सांभाळ करणे हे देखील विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे। ज्या ग्रामीण भागात एसटी बसेस जात नाही किंवा काही अडचणींमुळे विद्यार्थिनींना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो, अशा वेळी प्रवासादरम्यान अत्यंत सतर्क राहावे। एसटी महामंडळाच्या वतीने विद्यार्थिनींना जास्तीत जास्त आणि सुरक्षित सेवा देण्याचा तसेच त्यांच्या अडचणी तात्काळ सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। या बैठकीला विद्यालयाचे प्राचार्य माननीय कुलकर्णी मॅडम, उपप्राचार्य पवार सर, पाडवी सर यांच्यासह शिक्षक वृंद व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी राजू थेरुकार। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच नवनवीन बातम्याकरिता बेल आयकॉन दाबा आणि बातमी आवडल्यास शेअर जरूर करा। मी मोनाली मॅडम घेते रजा। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार।